कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घोटगे सोनवडे गारगोटी घाटमार्गाच्या प्रश्नाला अखेर तब्बल 40 वर्षांनंतर मोठं यश मिळालं आहे. केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी घाटमार्गाला परवानगी दिल्याने परिसरातील नागरिकांच्या आशा आता प्रत्यक्षात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे श्रेय सर्वांनाच जाते असं मान्य करताना ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी मात्र या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नेत्यांची नावे स्पष्टपणे घेतली आहेत. माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी घाटमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला, तर या मागणीसाठी आंदोलनही उभारण्यात आली. इतकंच नाही, माजी आमदार स्वर्गीय पुष्पसेन सावंत यांनीही विधानसभेत वेळोवेळी या परिसरातील नागरिकांची मागणी ठामपणे मांडली. 4 दशके, अनेक आंदोलने, असंख्य निवेदने आणि वर्षानुवर्षांची प्रतीक्षा. हा केवळ एक रस्ता नाही, तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला अधिक जवळ आणणारा, विकासाला नवी दिशा देणारा आणि हजारो नागरिकांच्या आयुष्याला गती देणारा महत्त्वाचा दुवा आहे. 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर सुटल्याने स्थानिकांच्या डोळ्यात समाधान आहे. आणि म्हणूनच हा विजय केवळ एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा नसून 4 दशकं या रस्त्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक संघर्षकर्त्याचा आणि नागरिकांचा विजय आहे. हा घाटमार्ग गेले अनेक वर्ष, म्हणजे जवळजवळ 40-45 वर्षापासून या घाटमार्गाची मागणी आहे. प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांनी ही मागणी केलेली होती. तसेच आमचे वडील माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी सुद्धा विधानसभेत या घाटाची मागणी केलेली होती. त्यानंतर अनेक जणांनी ही मागणी केली, परंतु ज्यावेळी युती शासन आलं, आघाडी शासन आलं, त्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून खरा या घाटमार्गाचा पाठपुरावा झाला. विनायक राऊत यांनी भरपूर या मार्गाचा पाठपुरावा केला, परंतु थोडा रस्तासुद्धा त्यावेळी झाला, त्याचं भूमिपूजन झालं. त्यानंतर ज्या ठिकाणी भूमिपूजन रस्ता झाला त्या ठिकाणाहून जी गाडी चढण्यासाठी जो मार्ग होता त्याची उंची जास्त असल्यामुळे त्याची लाईन बदलण्यासाठी केंद्र सरकारने मागणी केली होती. आणि त्यासाठी सुद्धा घोडगेमध्ये त्या मंदिरामध्ये याची मीटिंग ग्रामस्थांबरोबर घेण्यात आलेली होती. हा मार्ग होण्यासाठी अनेक लोकांनी आंदोलनं केलेली आहेत. लोरेन्स मान्यकर हे आमच्याबरोबर काँग्रेसमध्ये असताना त्यानंतर माजी सरपंच सोनवडेचे कैलासवासी बाळा घाडी यांनी एक मोठं आंदोलन केलं होतं. घाटाच्या माथ्यावर जाऊन ते उपोषणाला बसले होते आणि त्या ठिकाणी अभय शिरसाट, आबा मुंज आणि मी घाटावर आम्ही चालत जाऊन त्यांचं उपोषण त्या ठिकाणी सोडलेलं होतं. अशा प्रकारे प्रयत्न होत असताना अनेक मंजुऱ्या ह्या विनायक राऊत यांनीच घेतल्या आणि एक परमिशन राहिली होती ती आज शासनाने पूर्ण केलेली आहे. मात्र ह्याचं श्रेय हे सर्वांनाच जातं. आजचे राजकारणी आहेत ते त्यांच्या काळात आल्यामुळे ते सुद्धा घेतील, परंतु ह्याची जी खरा पाठपुरावा आहे तो विनायक राऊत यांनीच केलेला आहे आणि वैभव नाईक यांनीच केलेला आहे.